आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिकावं ही प्रत्येक पालकाची इच्छा असते। यासाठी पालक हे आपल्या मुलांना चांगल्या शाळेत टाकण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात। मग त्यासाठी कितीही फीस भरावी लागली तरी चालते, पण याला छत्रपती संभाजीनगर शहरातील महानगरपालिकेची प्रियदर्शनी शाळा अपवाद आहे। ही शाळा तुम्हाला कोणत्याही महागड्या शाळांपेक्षा सर्व सुविधा उपलब्ध करून देते। चला तर मग जाणून घेऊयात की नेमकी ही शाळा कशी आहे आणि या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी काय सोयी सुविधा आहेत। मनपाची शाळा म्हटले की याकडे एक पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो, किंवा एकतर मोलमजुरी करणाऱ्याचे मुलं असतात, झोपडपट्टीचे मुलं असतात, पण नाही। आज माझ्या शाळेचा दर्जा, माझ्या शाळेच्या भौतिक सुविधा आणि माझ्या शाळेतील शिकवत असलेले माझ्या शिक्षकांनी जशी मुलांची प्रगती करून घेतलेली आहे, तयारी करून घेतली, हे बघून परिसरातील डॉक्टर असतील, त्यानंतर उच्च पदस्थ लोक आहेत, विशेषतः नायब तहसीलदार साहेब यांचे देखील पाल्य माझ्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत। सीबीएसई साठी विशेषतः आमच्याकडे अक्षरशः रांगा लागतात। माझ्या शाळेमध्ये ज्या शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब नसते किंवा एकच कॉम्प्युटर असतो, तोही ऑफिस कामासाठी असतो, पण माझ्याकडे आजच्या मितीला 35 ते 40 कॉम्प्युटर मुलांना शिकण्यासाठी आहे। सुसज्ज अशी लायब्ररी आहे, ज्यामध्ये त्यांच्या वयाच्या नुसार आणि त्यांच्या शिक्षणाच्या कुवतीनुसार, पातळीनुसार आम्ही पुस्तकं ठेवलेले आहेत। ते पुस्तक मुलांना वाचनात दिले जातात, त्याची नोंद ठेवली जाते वेगळी। सायन्स लॅब आहेत, त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेस आम्ही आकाश निरीक्षण करण्यासाठी मोठी दुर्बीण उपलब्ध करून घेतलेली आहे। अशा वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे मुलं, पालक हे आमच्या शाळेशी जोडले जातात। आज माझ्या शाळेची जर गॅदरिंग बघितली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली, म्हणजे खाजगी शाळेत सुद्धा गॅदरिंग होणार नाही। सनपाच्या विद्यार्थ्यांना, अनेक विद्यार्थ्यांच्या घरी ना टीव्ही असतो, ना कॉम्प्युटर असतो, लॅपटॉप देखील नसतो। मग अशा मुलांना जर स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल तर कॉम्प्युटर ज्ञानाची गरज आहे। यासाठी मग आम्ही डीमार्टशी संबंध साधून त्यांच्या CSR फंडातून महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी शाळेत कॉम्प्युटर लॅब आणि लायब्ररीची निर्मिती केली। यामध्ये 1ली ते 8वीचे विद्यार्थी कॉम्प्युटरचं ज्ञान घेतात। त्यांना शिकवणाऱ्या शिक्षिका अगदी म्हणजे टाईप करण्यापासून तर गुगल डॉकमध्ये, त्यामध्ये पेन शॉपमध्ये काम करायचं, म्हणजे कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञानापासून तर उच्च ज्ञानापर्यंत, DTP करण्यापर्यंत, एक्सेल शीट वापरण्यापर्यंत मुलांना आम्ही ज्ञान देत आहोत। आणि गेल्या 2 वर्षापासून हा प्रोजेक्ट माझ्या शाळेत चालू आहे। जे विद्यार्थी पासआउट होऊन गेलेले आहेत त्यांना 11वी-12वी साठी या कॉम्प्युटर ज्ञानाची खूप मदत होत आहे। ही जी कॉम्प्युटर लॅब आहे ही प्राथमिक शाळेसाठी आहे, 1ली ते 8वीच्या वर्गासाठी आहे। आणि गेल्या 2 वर्षापासून जवळपास 100 विद्यार्थी 8वी पासआउट होऊन गेलेले आहेत आणि ते 9वी-10वी साठी त्यांना ICT लॅबचा वापर करून ते पुढचं कॉम्प्युटरचं ज्ञान घेत आहेत। आमच्या शाळेच्या लॅबमध्ये आम्हाला गुगल क्रोम, गुगल डॉक, पेंट हे ओपन करायला शिकवलं। ह्याच्यावरती चित्र काढायला, फाईल ओपन करायला, नवीन फाईल कशी घ्यायची हे आम्हाला शिकवलं। चांगलं वाटतंय। नंतर कॅम्प्युटरमध्ये चित्र काढायचं, चित्र काढल्यानंतर खूप चांगलं वाटतं। मला कॅम्प्युटर लॅब आल्यामुळे जास्ती वेळ शाळेत राहायला आवडतं। माझे पप्पा मजुरी काम करतात। मी एकदा TV पाहत होते, त्याच्यामध्ये कम्प्युटर आलं, मग मी ते बघितलं। मला माहीत नव्हतं ते कसं चालवता, मग आमच्या शिक्षकांनी कम्प्युटर लॅब बनवला, त्यात मी कम्प्युटर शिकले। मला कम्प्युटर चालायला भेटतंय, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम असतात, मला खूप आवडतात। प्रियदर्शनी ही मनपाची शाळा आहे। या शाळेमध्ये सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। तसंच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी बचत बँक देखील शाळेनं सुरू करण्यात आलेली आहे। तर अशी शाळा प्रत्येक ठिकाणी असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य हे नक्कीच चांगलं घडेल। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर।